माझं म्हणणं आहे 100 कोटी रुपयाचं अवैध उत्खनन गेवराई तहसीलदाराच्या त्या ठिकाणी माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली जे काही सिंडिकेट कार्टल काम करता आहे त्याच्या माध्यमातून या गोदावरी नदीमध्ये झालेलं आहे। याची चौकशी व्हावी आणि हा जो सर्वेची मागणी मी वेळोवेळी करतोय आपल्यालाही सांगतोय तो जो काही ETS सर्वे जो काही आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा खुलासा होणार आहे। मी काय म्हणलं की 8,000 नाही तर 80,000 ब्रास उत्खनन झालंय आणि ही जबाबदारी तहसीलदार गेवराईवर निश्चित करावी आणि त्यांच्यावर टोकाची कारवाई करावी। कर्मचाऱ्यांची त्यांची काही माहिती एकत्रित करण्यासाठी काही मागणी करता किंवा त्या संदर्भात काही निवेदन तुम्ही पोलीस अधीक्षकांना देऊ? मी माझ्या स्तरावर कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुणाचे हायवा आहेत हे माझ्या स्तरावर त्याची शहानिशा करतोय। लवकरच माझ्याकडे ती यादी येईल। मी ती यादी सुद्धा माझ्याकडे आल्यानंतर मी ती यादी जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्या ठिकाणी सुपूर्द करेन। SIT स्थापन करण्याचा पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे किंवा कर्मचाऱ्यांचे देखील हायवा असल्याचं तुम्ही म्हटलंय, या संदर्भात गृहमंत्री जे आपले मुख्यमंत्री त्यांची वेळ घेणार आहे? मी नक्कीच घेणार आहे। या आठवड्यामध्ये जेव्हा येणाऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा मी मुंबईला जाईल त्यावेळेस मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा या संदर्भात निवेदन देणार आहे। महसूल मंत्र्यांनाही मी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनाही या संदर्भात भेटणार आहे आणि हा गंभीर विषय मी त्यांच्या कानावरही त्या ठिकाणी टाकणार आहे।